नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आज की कुछ खास खबरें। सांगली जिले के खरसुंडी गांव में स्थित सिद्धनाथ के पवित्र मंदिर के आसपास इन दिनों खुलेआम अवैध मटका कारोबार तेजी से फैल रहा है। मटका एजेंट न केवल दहशत फैला रहे हैं, बल्कि कई परिवारों का जीवन भी बर्बाद कर चुके हैं। हाल ही में एक नागरिक की गाड़ी मटका एजेंट द्वारा जबरन उठा ली गई और धमकी दी गई कि पैसा नहीं दिया तो गाड़ी बेच दी जाएगी। स्वर्गीय आर पाटिल साहब के समय जिस सांगली जिले को अवैध धंधों से दूर रखा गया था, आज वही जिला मटका और अन्य गैरकानूनी धंधों का अड्डा बन गया है। मंदिर परिसर के पास घूमते एजेंट खुलेआम दादागिरी करते हैं और आम नागरिकों में भय का माहौल बना रहे हैं। अब समय आ गया है कि प्रशासन ऐसे अवैध कारोबार पर सख्त कार्रवाई करे, जिससे परिवारों की जिंदगी फिर से सुरक्षित और सुखमय हो सके। नमस्कार, मी अनिल इंगोले आहे, रहिवासी खरसुंडी येथे दौरी नाथपंथी दौरी गोसावी हे माझा समाज आहे। तर माझा एक विषय असा होता की इथं दमगले म्हणून रेवण आहे, त्यांच्याकडे मी आकडे खेळायला मला त्यांनी लालच दिली की बाबा ही येईल ती येईल, असं येईल तसं येईल, आज येईल उद्या येईल असं म्हणून माझं 50,000 रुपये गेले। मी म्हटलं बाबा मला भास करा जाता, मी खेळणार ना, माझ्याकडे पैसे नाही। तर मी असं म्हटल्यानंतर तो मला नाही उधार खेळ, असं कर, तुला येईल, तुझे गेलेले पैसे परत येतील। तर मग मी त्याच्या सांगण्यावरती मी खेळल्यानंतर काय थोडीफार उधारी झाल्यानंतर मग मी माझ्याकडे काय पैसे नव्हते नंतर 1-2 दिवसात माझ्याकडे आला तो, मला बोलला पैसे देत आहे तर तुझं मी वस्तू घेऊन जायला असं करेल। मग त्याने काय केले, माझी गाडी घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये माझं पोरगं घेऊन गेलो होतो मी गाडीवरती। त्या हॉस्पिटल बसून त्यानं गाडी घेऊन गेली। राहुल हॉस्पिटल आहे का नाही, त्या हॉस्पिटलच्या बाजूला मी गाडी लावली होती, त्यानं बाहेरच्या बाहेर गाडी घेऊन गेलं। तर मी म्हटलं अरे बाबा असं काय करतो, नाही माझे पैसे दे, नाही तर तुझी मी गाडी देणार नाही। पण ठीक आहे म्हटलं, चल। माझ्याकडे काय पैसे नव्हते तर त्यानंतर 2 महिने मी काय त्याकडे गेलो नाही, आलो नाही, माझ्याकडे काय पैसेच नव्हते द्यायला। 2 महिन्यानंतर तो माझ्याला भेटला म्हणला काय करतो माझे पैसे असं तसं। त्याच्यानंतर मग मी म्हटलं माझ्याकडे काय पैसे नाही, माझ्याकडे जेवढं पैसे येतील त्या टायमाला म्हटलं मी गाडी सोडून घे। त्याच्यानंतर मी मोहन अध्यक्ष आपले खरसुंडीचे आमचे नाथ समाजाचे जे आहेत, शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांना मी सांगितल्यानंतर त्यांनी त्यांना फोन लावला की बाबा त्या गरिबाची गाडी देऊन टाक, त्यांच्याकडे मी थोडं थोडं पैसे देतो। तर त्यांना सुद्धा धमकीत काढलं, मी काय देणार नाही, माझे पैसे दिल्याशिवाय मी गाडी देणार नाही। असं झाल्यानंतर मी घरी जाताना त्यांनी 4-5 त्यांचे भाऊबंद, त्यांचे नातेवाईक घेऊन मला धमकी दिली, जीव मारायची। मग आता साहेब माझा न्याय मला भेटला पाहिजे। नमस्कार, मी मोहन आबा शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख, खरसुंडी गावचा रहिवासी असून या खरसुंडीमध्ये पवित्र आणि प्रसिद्ध श्री सिद्धनाथाचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये लाखो भाविक देवाला येतात आणि ह्या खरसुंडीमध्ये आकड्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे। जे आकडे घेणारी लोक आहेत, डमकले गँग, ही गँग काय करते, एखाद्यावरती जर उधारी राहिली, पैसे राहिले, तर आमच्यातल्या एक जणाचा डवरी समाजातल्या मुलग्याचं त्यांच्याकडे उधारी राहिली तर ह्या 6 महिन्याच्या पाठीमागं त्यानं जबरदस्ती मोटरसायकल बॉक्सर ही गाडी त्यांनी उचलून नेली आणि त्यांना परवा धमकी दिली मारण्याची की बाबा तुम्ही माझे पैसे, तू जर नाही माझे पैसे दिले तर आम्ही तुला जिवे मारू, या तर आमचे आकड्याचे पैसे आहेत, आमच्याकडे पैसा भरपूर आहे, 4-5 लाख रुपये घालून तुझा खून बी करू आम्ही, आम्हाला पैसे जर नाही मिळाले तर तुझी वाट लावणार आम्ही आणि तुला ठेवणार देखील नाही। म्हणून भाविक लोकांच्याकडून मंदिरात जाऊन देखील आकडे घेतले जातात। मंदिराच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये आहे, तुम्ही जाऊन चौकशी करू शकता की बाबा ही लोक येणाऱ्या लोकांना जे पैसे मागतात आणि आकडे खेळतात त्या लोकांना जायला देखील पैसे राहत नाहीत। माझे पवित्र खरसुंडी सिद्धनाथाचं मंदिर असून देखील अशा ठिकाणी भाविकांना लुटलं जातं आकड्याच्या माध्यमातून, मटक्याच्या माध्यमातून। मग ही डमकले गँग एवढी मोठी प्रसिद्ध झालेली गँग खरसुंडीमध्ये कुणालाही विचारत नाहीत। मी स्वतः डमकलेच्या त्या आकडे घेणाऱ्याला काल बोललो होतो, बाबा गाडी त्याची आणून दे, तुला हळूहळू पैसे थोडे द्यायला येतील। त्यानं सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे ते करा, मी काय गाडी देणार नाही, माझे पैसे दे आणि नंतर गाडी घेऊन जा।
तुम्ही ह्या बाबतीत तक्रार केली आहे का? नाही, मी आज पोलीस स्टेशनला साहेबांना, काल थोरात साहेबांना फोन केला आहे. आज त्यांनी तक्रार द्यायला सांगितल्या. आज पोलीस स्टेशनला निघालोय आणि तक्रार देणार. सर, मी अनिल इंगवले आहे, खरसुंडी रहिवासी. मला बरेच वेळा सांगितलंय की लालच दावली की बाबा हे आकडा म्हणजे येईल, तू खेळ, असं करत करत बघा मला बरेच दिवस मी त्याच्याबरोबर खेळलो. माझे जवळजवळ 50,000 रुपये गेले. त्याच्यानंतर माझ्यावरती उधारी झाल्यानंतर माझ्याकडून ते गाडी घेऊन गेला. गाडी घेऊन गेल्यानंतर मला सांगितलं त्याने की तू गाडी तुझी आता काही भेटणार नाही आणि तू गाडी मागितली तर तुला मी जीव मारील, असं करेल तसं करेल. मला त्याने बरीच वेळा धमक्या दिल्या. आणि आता परवा दिवशी 4-5 लोक घेऊन माझ्या अंगावरती आला. म्हणला तू काय करणार आहे, माझे पैसे दे, नाहीतर तू घरातली काय तुझी वस्तू घेऊन जाईल, तुला जीव मारेल, हानील मारेल, असं म्हणून मला धमकी दिली.